Welcome friends. In this today's second video, I will welcome to all of you. In this video, I will discussing in short the contact force, what is meant by the contact force and what is meant by the non-contact force. In the previous lecture, I will see the some important concept of the contact force and non-contact force. Then in this lecture, I will see the contact definition of the contact force and non-contact force. A force is a seen to act through a direct contact of the object or via one more object. Such a force are called as contact force. म्हणजे काय की अशा प्रकारचे फोर्स जे काही डायरेक्ट कॉन्टॅक्ट टू द इंटरॅक्शन बिटवीन देम, म्हणजे दोन ऑब्जेक्टमध्ये, दोन वस्तूमध्ये, की म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे जे काही फोर्स अप्लाय करणारा, जी काही व्यक्ती आहे, जी काही पर्सन आहे, ठीक आहे, किंवा वस्तू असली तर ती वस्तू काय करणार, दुसऱ्या कोणत्या तरी वस्तूवर फोर्स अप्लाय करणार इन कॉन्टॅक्ट. म्हणजे काय की त्याच्यामध्ये थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे काय की फिजिकली कॉन्टॅक्ट म्हणजे काय की स्पर्शाने, मराठीमध्ये सांगायचं झालं तर स्पर्शाने एकमेकाला स्पर्श करून जे काही फोर्स आपण हे फोर्स ॲक्ट करतो त्याला काय म्हणतात तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट. आणि किंवा जे काही व्यक्तीमधलं जे काही स्पर्शाने किंवा फिजिकली जे काही आपण म्हणतो, जे काही फिजिकली फोर्स आपण जे काही ॲक्ट होतो त्याला काय म्हणतात, डायरेक्ट कॉन्टॅक्ट. ते सुद्धा आहे, पण एखाद्या वस्तूच्या, आता दुसऱ्या चित्रामध्ये तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं, म्हणजे लक्ष देऊन बघितलं तर काय दिसेल तुम्हाला की एक जे काही मास्टर आहे, म्हणजे जे काही त्यांचं कुत्रं आहे, ते कुत्रं काय करायला आहे की घरी येणं झालंय आणि त्याला ते एक वस्तू झालं आणि ते दुसरा एक पर्सन जे काही फोर्स अप्लाय करणार ते एक व्यक्ती झाला, ते एक मुलगा झाला. आणि यांच्या दोघांमध्ये इन बिटवीन काय आहे, यांच्या दोघांमध्ये एक दोरीचा आहे, एक दोरी आहे, दुसरी एक वस्तू आहे. ठीक आहे, मग यांच्या दोघांमध्ये फिजिकली कॉन्टॅक्ट यायला का, नाही यायला. कोणाच्या माध्यमातून यायला फिजिकली कॉन्टॅक्ट यायलाय, कोणाच्या माध्यमातून यायलाय, त्या दोरीच्या माध्यमातून यायलाय. मग पण एकमेकाला जसे कनेक्टेड का, घेऊन चाललेत का, असं चल बाबा कुत्र्याला असं घरी घरी घेऊन चालता नाही झाली. तर त्यांच्यामध्ये काय कॉन्टॅक्ट आहे, फिजिकली कॉन्टॅक्ट कशाच्या मार्फत आहे, एका दुसऱ्या वस्तूच्या मार्फत आहे. म्हणजे इथं तीन वस्तू आहेत, एक तीन पर्सन आहे. ठीक आहे, तर इथं कोणता आहे, एक मुलगा जो काही कुत्र्याला ओढायला, दुसरा कुत्रा, आणि त्याच्यामध्ये इन बिटवीन कुत्रा आणि मुलगा यांच्या दोघांमध्ये काय आहे की एक दोरीच आहे, म्हणजे दुसरी एक वस्तू आहे. अशा प्रकारचे फोर्स जे डायरेक्ट कॉन्टॅक्टमधून किंवा इनडायरेक्ट कॉन्टॅक्टमधून म्हणजे कसे, एखाद्या वस्तूच्या कॉन्टॅक्टमधून जर एखादा फिजिकली जर त्याच्यामध्ये हे होत असेल, त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट होत असेल आणि त्याच्यामध्ये फोर्स अप्लाय जर एखाद्या वस्तूने एखाद्या पर्सननं केला तर ते काय असते, डायरेक्ट फोर्स असं म्हणतात त्याला. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय की नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय की फोर्स इज अप्लाइड बिटवीन द टू ऑब्जेक्ट इव्हन इफ टू ऑब्जेक्ट्स आर नॉट कॉन्टॅक्ट. म्हणजे काय होतात, दोन ऑब्जेक्ट इन कॉन्टॅक्टमध्ये नसतात, टू ऑब्जेक्ट्स आर नॉट कॉन्टॅक्ट, सच फोर्स आर कॉल्ड एज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तुम्हाला माहिती आहे की नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल सांगितलं की मॅग्नेटिक फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. जे काही नारळ पडणारे जमिनीवर, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट आहे का, एकमेकाला स्पर्श व्हायला का, वरी झाडावर नारळ आहे आणि जमीन खाली आहे, स्पर्श व्हायला का, नाही व्हायला. मग त्याच्यामध्ये काय आहे की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन कशामुळे व्हायला आहे की ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे होत आहे. पण ते कोणता आहे, नॉन कॉन्टॅक्ट आहे का कॉन्टॅक्ट आहे, असं जर आपण डिस्टिंग्विश करायचं सांगितलं तर कोणतं आहे ते, नॉन कॉन्टॅक्ट. कशामुळं, कारण की त्यांच्या दोघांमध्ये फिजिकली बॉन्डिंग नाही. ठीक आहे, किंवा कोणते दोरी नाही त्याच्यामध्ये, की नारळाला दोरी बांधली, जमिनीला दोरी बांधली, मग त्याच्यामध्ये ती जमिनीचं नारळ म्हणजे नारळ खाली पडणार असं आहे का, त्याच्यामध्ये नाही आहे. तर मग त्याच्यामध्ये कोणती बॉन्डिंग आहे, तर नॉन कॉन्टॅक्ट बॉन्डिंग. ठीक आहे, तर नॉन कॉन्टॅक्ट फोर्स त्याला काय म्हणतात, नॉन कॉन्टॅक्ट. त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट कोणता व्हायला आहे, नॉन कॉन्टॅक्ट, म्हणजे त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्टच होईना झाला ना, तर त्याच्यामुळे नॉन कॉन्टॅक्ट. तर ते फोर्स कसे असतात, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असतात. इन युअर स्क्रीन यू सी द लाईन टू लाईन. muscular force is a example of the contact force. Muscular force is a example of the contact force. Muscular force म्हणजे काय, आपल्या गेल्या वर्षी शिकलो तुम्ही. मस्क्युलर फोर्स म्हणजे काय की अशा प्रकारचे फोर्स जे मसल्सच्या माध्यमातून आपण अप्लाय केले जातात. फोर्स अप्लाइड बाय द मसलच्या माध्यमातून आपण ते फोर्स अप्लाय करतो. ठीक आहे, म्हणजे आपली जी काही स्नायूच्या मार्फत जे काही बल आपण देत असतो त्या वस्तूवर, तर ते काय असते,
मस्कुलर फोर्स असते. तर मस्कुलर फोर्स इज द एक्झाम्पल ऑफ द कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे. इट इज अप्लाइड इन अ सेव्हरल केसेस सच ॲज, कुठं कुठं अप्लाय करतो आपण मस्कुलर फोर्स? लिफ्टिंग, ओढण्यासाठी, पुशिंगसाठी, पुलिंगसाठी, हो की नाही? म्हणजे ओढण्यासाठी, लोटण्यासाठी, हो की नाही? त्यासाठी आपण काय करतो? मस्कुलर फोर्स अप्लाय करत असतो. याच्यानंतर फोर्स लाईक द मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्ट्स विदाउट द कॉन्टॅक्ट्स. म्हणजे तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स हे कसे येतं? इन कॉन्टॅक्ट आहेत का? नाही. तर आउट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स येतं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंटरॅक्शन, दोन वस्तूमध्ये इंटरॅक्शन होत नाही. Therefore, these are the example of the non-contact. आणि हे काही एक्झाम्पल कसे येतं? इन ऑब्वियसली these are the example of the non-contact sports. When a ball is kept on a table and push a little, it's move ahead and get slow and stop. म्हणजे काय? की आपण एक बॉल घेतला, ठीक आहे. तुम्ही घरी एक प्रयोग करायचा, त्याच्यामध्ये एक बॉल घ्यायचा, ठीक आहे. हे टेबल, सपोज माय हँड इज अ टेबल अँड दिस इज अ बॉल. आपण काय केलं की बॉल आहे, ठीक आहे, लहान बॉल आहे. तर आपण काय केलं? बॉलला आपण हळून काय करायचं? टच करायचं. म्हणजे टच केलं, ठीक आहे. म्हणजे आपण त्याला लोटलं. म्हणजे काय केलं? आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय केला, थोडंसं लोटलं. मग काय होणार? की थोड्या अंतरानंतर, टेबल लहान लहान नाही घ्यायचा, थोडासा मोठा घ्यायचा. थोड्या अंतरानंतर काय होणार? ते स्टॉप होणार, ठीक आहे. एखादी कार असली, कारचं जर इंजन बंद पडलं, आपण काय केलं की चालू एखाद्या वेळेस तुमचे आईवडील करत असतील किंवा एखादे तुमचे भाऊ असेल, तर एखाद्या वेळेस तुम्ही गेले पेट्रोल वाचवण्यासाठी, काय करतात की म्हणजे जे काही उतार असते, उतारावरून काय करायचं? आपण गाडीची चाबी बंद करायची. गाडीची चाबी बंद केल्यावर काय होते? की ती गाडी जोपर्यंत जाईन तोपर्यंत चालू जायची. म्हणजे इंजन बंद आहे आणि गाडी चालायली. मग कधी ना कधीतरी ती स्टॉप होते, असं तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. किंवा आपला चेंडूला जर तुम्ही लहान असं टच केलं किंवा मूव्ह केलं, थोडंसं फोर्स अप्लाय केलं थोड्या प्रमाणामध्ये, तर ते काय होतं? थोडंसं मूव्ह होणार आणि ते काय होणार? स्टॉप होणार. थोडं मूव्ह होऊन स्टॉप होणार. मग हे काय होणार? हे कशामुळं होतं? तर हे होतं फोर्स ऑफ फ्रिक्शनमुळं. कशामुळं होतं? फोर्स ऑफ फ्रिक्शनमुळं. आता फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय? की जे काही घर्षणाचं बल असतं. म्हणजे काय? की कार मूव्हिंग होते, जात राहते. इंजन बंद पडलं, कार स्टॉप होते. काही डिस्टन्स जाते आणि स्टॉप होते. मग कशामुळं होतं? किंवा एखादा चेंडू असला, किंवा आपण फुटबॉलचं बघितलं एक्झाम्पल, तर फुटबॉल आपण किक केली, जेवढा फोर्स अप्लाय केला तिथपर्यंत, मग नंतर काय होणार? स्टॉप होणार. तर मग कशामुळं होतं ते? तर तिथं असते फोर्स ऑफ फ्रिक्शन. म्हणजे आपल्या युनिव्हर्समध्ये कुठलीही अशी वस्तू नाही की ती इन मुव्हिंगमध्ये राहू शकते. कुठलीच नाही, कुठलीच. म्हणजे असू अजूक अशी वस्तूच नाही तयार झाली की ती इन मुव्हिंगमध्ये, ऑलवेज मुव्हिंगमध्ये राहू शकते, ठीक आहे. तर कुठलीही म्हणजे कुठल्याही वस्तूला काय असतं? फ्रिक्शन असतं, म्हणजे घर्षण असतं. त्या घर्षणामुळं काय होतं? आणि ती गरजेचं असतं बरं. आणि त्या घर्षणामुळं काय होतं? की ती बॉडी त्या तेवढ्या टाईमपर्यंत जेवढा फोर्स अप्लाय केला तेवढ्या टाईमपुरतं ती काही बॉडी राहते. आणि नंतर मग काय होते? ती स्टेशनरी होते. म्हणजे मूव्हिंग ऑब्जेक्ट थोड्या वेळानंतर स्टेशनरी होण्याचं कारण म्हणजे काय असतं? की फोर्स ऑफ फ्रिक्शन असतं. When a ball is kept on the tables and pushed little, it move ahead and get the slow and stop. A car running on a plain road travels some distance and stop after the engine is switched off. This is because of the force of friction between the ग्राउंड सरफेस अँड द ऑब्जेक्ट इन द मोशन. हे कशामध्ये असते? कार जर मुव्हिंग होते तर ग्राउंड सरफेस आणि त्या कारमधलं जे काही फ्रिक्शन असतं, जे काही घर्षणाचं बल असतं, त्या घर्षणाच्या बलाच्या आधारे काय होतं? ती गाडी थांबते. ज्याप्रमाणे आपण फुटबॉलला किक मारली तर जमिनी आणि फुटबॉलचं जे काही घर्षण असतं त्या घर्षणानुसार काय होतं? ते ते स्टॉप होतं. ती वस्तू मुव्हिंगची स्टॉप होते, स्टेशनरी होते. इन द absence ऑफ द फ्रिक्शनल फोर्स द ऑब्जेक्ट्स वुड हॅव द रिमेन्स इन मोशन्स. जर तुम्ही विचार केला असाल की फ्रिक्शनल फोर्स जर नसेल तर ऑब्जेक्ट सदैव कसा असला म्हणजे सदैव कसा राहिला असता? मूव्हिंगमध्ये, म्हणजे मोशनमध्ये राहिला असतं. म्हणजे एखादी जर तुम्ही जर लहान जर आपण टच केलं, ठीक आहे, बॉलला आपण तुम्ही टेबलचं आपण एक्झाम्पल बघितलं, टच केलं तर ते मूव्ह राहिला असता. म्हणजे थांबलाच नसता, ते फ्रिक्शन नसतं तर, ठीक आहे. कार असली असती, इंजन बंद केलं आणि थोडं आपलं आता कसं होतं? इंजन बंद केलं थोड्या डिस्टन्स थांबते. पण जर तुम्ही जर ते इंजन बंदच नाही केलं तर काय होतं? ते मुव्हिंगच राहत असतं. म्हणजे कार थांबलीच नसती कधीच. तर कार थांबण्याचं कारण काय? फोर्स ऑफ फ्रिक्शन. ते गरजेचं असतं. फ्रिक्शन इज अ व्हेरी युजफुल इन डेली लाईफ.
while the walkings and pushing the grounds behind our feet. In this absence of the frictions we will slip, will not be able to walk. जर हा आणि सगळ्यात मेन, जर फोर्स ऑफ फ्रिक्शन फ्रिक्शन जर फोर्स ऑफ फ्रिक्शन नसतं तर काय झालं असतं, आपण जे जमिनीवर चालतो म्हणजे काय होतं की आपण जमिनीवर चालतो म्हणजे काय, जी काही जमीन मागची आपण काय करतो, मागं टाकत जातो, हो की नाही. तर मग जर फोर्स ऑफ फ्रिक्शन नसतं तर आपल्याला चालता सुद्धा आलं नसतं. कारण आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन नसलं तर आपण काय झालो असतो, घरंगळ असतो किंवा आपण पलटो असतो, म्हणजे आपल्याला चालता पण सुद्धा आलं नसतं. तर फोर्स ऑफ फ्रिक्शनमुळे आपल्याला चालता येते. all the objects in the all the objects in the motion have a frictional force acting on them, which is acting in the direction opposite to the direction of the motion. म्हणजे काय की प्रत्येक ऑब्जेक्ट युनिवर्समधली जी काही प्रत्येक म्हणजे कोणतीही ऑब्जेक्ट असो, त्या ऑब्जेक्टला फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, घर्षणाचं बल, फ्रिक्शन फोर्स हा असतोच म्हणजे असतोच. ठीक आहे. तर तुम्हाला नंतर 11वी-12वीला गेल्यावर तुम्हाला एक आयडियल पेंडुलम नावाचं एक आर्टिकल आहे. तर त्या आयडियल पेंडुलममध्ये काय असते, एक पेंडुलम आपण जर घड्याळाचं घेतलं आणि पेंडुलम काय केला की हलत राहते. ठीक आहे. घड्याळाचा काटा आपण काही वेळानंतर हलतो आणि काय होतो, स्टॉप होतो. तर मग ते पेंडुलम काय होते, एक आयडियली कंडिशन बनवतात की तशी एक काचामध्ये, आणि त्या स्थितीला तो पेंडुलम हा म्हणजे जर आपण असा असा ओल्डा आणि सोडून दिला तर काय होणार, ते मुव्हिंग होतच राहणार असं आयडियली आहे. पण प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. कशामुळं, तर काही ना काही प्रमाणामध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन आहेच म्हणजे आहेच. कुठल्याही वस्तूला फोर्स ऑफ फ्रिक्शन असतोच. आणि हा फोर्स ऑफ फ्रिक्शन कसा असतो, जी काही आपली मुव्हिंगची डायरेक्शन आहे, जी काही वस्तूची डायरेक्शन आहे मुव्हिंग, म्हणजे जी काही वस्तू आपण फॉरवर्ड झाली, म्हणजे एखादी वस्तू आहे ती मोशनमध्ये आहे. ठीक आहे. वस्तू मोशनमध्ये आहे. तर तो जो काही फोर्स असतो, तो जो काही फ्रिक्शनल फोर्स असतो, घर्षणाचं बल असते. तर ते घर्षणाचं बल कसं असते, अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द मोशन, म्हणजे मोशनच्या डायरेक्शनच्या अपोजिट असते. म्हणजे जर आपण वस्तू जर या दिशेने जात असली तर काय करणार, ती जी काही घर्षणाचं बल असते, ते घर्षणाचं बल काय करणार, इकडून असं थांबवणार, त्याला नको जाऊ पुढे असं म्हणणार. ठीक आहे. तर एक कार मुव्हिंग व्हायली आणि फोर्स काय होणार, जी काही फ्रिक्शनल फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स काय करणार, याला अडथळा निर्माण करणार. मग याला काय करणार, स्टॉप करण्याचं काम कोण करत असते, की फ्रिक्शनल फोर्स करत असते. तर ते काही कार आणि रोडचं तुम्ही जे काही फ्रिक्शनल फोर्स बघितलं त्याप्रमाणे ही एक कार आहे आणि हे रोड आहे. तर हे रोड काय करणार, या रोड आणि कार याच्यामध्ये काय असणार, फोर्स ऑफ फ्रिक्शनल असणार, आणि हे या गाडीला पुढे जाऊ देणार नाही, आणि ही गाडी मुव्हिंग होणार आणि या गाडीला पुढे जाऊ देणार नाही. कोण, तर फोर्स ऑफ फ्रिक्शनल जाऊ देणार नाही. तर प्रत्येक वस्तूमध्ये अशा प्रकारचं फोर्स ऑफ फ्रिक्शनल असते. तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही काय शिकले, की न्यूटन्स फर्स्ट लॉ काय असतो. ठीक आहे. इन जनरलमध्ये तुम्हाला बोलायचं झालं, न्यूटन फर्स्ट लॉ काय असतो, जी काही स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे ती स्टेशनरीच, म्हणजे जी तिच्यावर कोणत्याही प्रकारचा फोर्स ॲक्ट नाही केला तर ती स्टेशनरीच राहते. दुसरं जर बोलायचं झालं तर इन मुव्हिंगमध्ये जे काही ऑब्जेक्ट असतात, म्हणजे एखादी वस्तू मुव्हिंगमध्ये आहे तर तिच्यावर कुठल्याही प्रकारचा जर फोर्स अप्लाय नाही केला तर ती एका डायरेक्शननं आणि म्हणजे ती सेम डायरेक्शननं आणि सेम स्पीडनं जाते. हे झाला न्यूटन्स फर्स्ट लॉमधले दोन महत्त्वाचे कन्सेप्ट लक्षात ठेवा, पुढे चालून कामाला येतील. नंतर आपण बघितलं की फोर्सचे एक्झाम्पल, एक तर कॉन्टॅक्ट फोर्स आणि दुसरा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स कशा प्रकारे असतो, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कशा प्रकारे. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, की दोन ऑब्जेक्टमधलं काय असतं, संबंध, दोन ऑब्जेक्टमधलं फिजिकली कॉन्टॅक्ट जर असेल तर ते कॉन्टॅक्ट फोर्स असतो, आणि दोन ऑब्जेक्टमधलं फिजिकली कॉन्टॅक्ट नसेल तर ते काय असतो, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असतो. नंतर आपण काय शिकलो, की मस्क्युलर फोर्स इज द एक्झाम्पल ऑफ द कॉन्टॅक्ट फोर्स, अँड दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स आर द एक्झाम्पल ऑफ द नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. देन one important concept you learn, कोणती शिकली तुम्ही, कोणती महत्त्वाची कन्सेप्ट, की फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय. कुठल्याही वस्तू ही फोर्स ऑफ फ्रिक्शन कुठल्याही वस्तूला असते. तर फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय असते, की जी काही म्हणजे काय, घर्षणाचं बल म्हणजे काय असतं, की कुठल्याही वस्तूला ती काय करते, अगेन्स्ट पुढे जाण्यासाठी अडथळा निर्माण करते, ज्या डायरेक्शन मुव्हिंग होण्यासाठी अडथळा निर्माण करते. तर ती काय असते, फोर्स ऑफ फ्रिक्शन असते. ठीक आहे. आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन हे कसे असते, कोणत्याही वस्तूच्या अपोजिट डायरेक्शन मोशन, ज्या वस्तूची मोशन या डायरेक्शन असते तर फोर्स ऑफ फ्रिक्शन तिच्या अपोजिट डायरेक्शन असते. हे एवढं शिकलोय. उद्याच्या लेक्चरला आपण नेक्स्ट कन्सेप्ट शिकूया, एक एक्सपेरिमेंट शिकूया. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील आजच्या दोन्ही व्हिडिओमध्ये तर मला कळवा. रविवारी आपली मॅथची टेस्ट राहील. याच्यामध्ये काही डाऊट असेल, या या पद्धतीमध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट करायचे असतील तर नक्की कळवा. ओके, आय विल स्टॉप हिअर.